तर आज आपल्याकडे येणार आहे पालखी. हे सगळं क्लीन करून घेतलं आपण. बाहेरच्या गोष्टी सगळ्या सोफे बिफे लावून ठेवलेत. अजून बरीच तयारी करायची आहे इथे. की इथून सगळे आपण फुलांची आरास मांडायची आहे आणि मग इथं पण थोडीफार मांडायची आहे. झाली आज आमच्या दादाकडे आहे पालखी वस्तीला. दादा ठरवून केलेलीस का? येस, देवाच्या कृपेने 2300 घर आलं, त्याच्यामुळे मग आज आपल्याकडे मुक्काम होईल पालखी. आणि पालखीचे हे आपले काका आहेत, कोण आहे? जयराम काका. असा हात दाखवा. व्हिडिओ बनवते मी, यूट्यूबला टाकते. तर इथं सगळं डिस्कशन करून सगळे निघालेले आहेत. जाऊन लगेच जेऊ ना. आत घ्यायचं लगेच. किती येईल आपल्याकडे पालखी? 7 वाजतील. 7 वाजता. दादाकडे 10 वाजता. इथं आपलं समोरचं घर आहे मोठ्या आकाचं. हा दादा आणि तिथे येणार आहे आता पालखी वस्तीला. हा दादा डिस्कशनसाठी ॲड ऑन झालेला आहे. चला तर फटाफट जेवून घेऊयात. आता दुपारचे वाजले तर 1:30 वाजलेले आहेत. जेवून घेऊ आणि मग फुलं आणि डेकोरेशनचा पार्ट थोडासा करू आपण पालखीसाठी. चला तर आता इथे ही लोक सगळे फुलंच्या पाकळ्या करून घेत आहेत. एवढी फुलं आपल्याला लागणारच. बेस्ट काम झालं. हे फुलं भरपूर आणले. पाकळ्या झाल्यात ना. ही 2-2 मला वाटतं ही 4-4 किलोची फुलं असतील. इथे आपल्याकडे गुलाबाची पण फुलं आहेत. तर आता बघा कसं हे टर्नआउट करतोय आम्ही. तर इथे पूर्ण हे बास्केट भरलं, बट फुलं काय संपत नाही. इथे एक ऑरेंज कलरचा टब भरलाय, इथे येल्लो कलरचा टब भरलाय, रेड कलरचे बाहेर घेऊन गेले. अविनी आपल्याला. अभि तुला किती मज्जा येते सांग मला. किती मज्जा येते तुला करायला हे? दाखव मला असं करून. दाखव. 4 मज्जा येते ह्याला. फक्त 4 मज्जा येते ना अभि? स्वागतासाठी आपण करणार आहे फुलांचं डेकोरेशन आणि ते प्रॉपर मेजरमेंटमध्ये यावं म्हणून आपण एक चॉकने डिझाईन काढून घेऊयात. तर तुम्हाला ते घर दिसतंय का जिथे गाडी लागली आणि तिथं थोडी थोडी माणसं दिसत आहेत. तिथे आता पालखी आलेली आहे. तर हे अशी सगळी पूर्ण ह्या लाईनीतली घरं करत करत अराऊंड 7-8 वाजेपर्यंत आपल्याकडे पालखी येईल. आणि इथे आपण चॉकच्या हेल्पनी आपण इथून इथे काढून घेतलेलं आहे. एक रफ स्केच काढून घेतलेला आहे जिथं आपण फुलंही टाकणार आहे. मोठ्या इकडे पण जायचं. मोठ्या एकीचा ब्लॉग आउट केलाय आता. हे वर्क आपला हाफ डन झालेलं आहे. बघा कसं होत चाललेलं आहे हळूहळू कंप्लीट. सो जेव्हा हे कंप्लीट होईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते की आपला शेवटचा जो असेल फायनल लुक कसा असेल तो मी तुम्हाला दाखवते. इथे पण आपण पाट मांडून घेतलेला आहे, कारण इथे हब्दागिरी जी पालखीची असते ती इथे असणार आहे. त्यानंतर आपलं हे जे काम आहे ते इथपर्यंत आलेलं आहे. सगळे फ्लावर्स टाकून झाले आहेत. आता इथे आपण थोडासा कलर टाकून घेऊया त्याच्यामध्ये, म्हणजे थोडं उठून दिसेल अजून. आणि कलर्सच्या नंतर हे जे सर्कल केलेत त्याच्यामध्ये ना आपण पाऊलं टाकणार आहे. आणि इथे आतमध्ये पाऊल असणार आहे आणि गुलाबाची एक लाईन अजून एक इनसाईडला असणार आहे. कुठून आणलं दादा हे पान? गावातनं केलीच्या झाडावरनं. चला तर प्रसादासाठी पान पण आलेलं आहे इथे. तर हे जे आहे ना ते आपलं फायनल लुक आहे. तर हे एक ट्राय करून बघितलं कसं वाटतंय. आतमध्ये पण रोज पेटल आपण लावलेत तर छान वाटतंय. तर हे सगळीकडे असे करून टाकू, मग अजून उठून दिसेल. आफ्टर 2 hours काय हालत झाली आमच्या दोघांची. दीदी पाय धरले का?
खरंच पायाला गोळे आलेत. 2 तास आम्ही काम करतो इथे आणि याच्यानंतर आम्हाला रेडी पण व्हायचं आहे. आतमध्ये पण रांगोळी काढायची आहे. पालखीच्या स्वागतासाठीचा हा आहे फायनल लुक. तर आता आपण आलोय काकीच्या इथे रांगोळी काढायला. ही बघ काकी काय करते. तर पालखी इथे बसणार आहे आणि आता त्याच्याभोवती छोटीशी नाजूक अशी रांगोळी काढते मी. तर माईक चेक झालेला आहे आणि आता गाणी पण वाजली आहेत आपली. सो परत आता इथे जे आहे ना ती मी बारीक अशी रांगोळी काढलेली आहे. पटापट होते कारण आता खूप दमलो आहे. तिथे 2 तास झाल्याच्या नंतर 2 तास रांगोळी काढल्याच्या नंतर पाय असे धरलेत. तर याच्यामध्ये छोटासा एक नाजूक वेल अशी काढले आणि याच्यामध्ये ना छोटे छोटे कलर सोडते. मग अजून कुठून दिसेल ते. आपल्याकडे हे कलर आहेत. सो मी रेड कलर, ऑरेंज, रेड, ब्ल्यू असे छान वाटेल. कान्हडा राजा पंढरीचा, कान्हडा राजा पंढरीचा. छोटी आणि क्यूट रांगोळी झालेली आहे. एकदम बारीक अशी डिझाईन, कारण की पाय बी उठणार येणार, मग त्याच्यापेक्षा क्यूट अशी छोटी ठेवलेली आहे. आणि साऊंड पण आपला ऑन झालेला आहे. दीदीने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला दीदीने काढून झालेला आहे इथं लास्ट. आणि आता जाऊया फ्रेश व्हायला आणि आता तुम्हाला मी फ्रेश झाल्यावर भेटते. सो या इथे आहे माझा पालखीचा आउटफिट. व्हाईट कलरचा, थोडंसं पिंक अशी एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यावर. आणि आता थोड्याच वेळात आपल्याकडे पालखी येणार आहे. थोडंसं फोटोशूट करून घेऊयात. इथे सगळं पूजेची थाली रेडी झालेली आहे. कापूर, अष्टगंध, परत अगरबत्ती, धूप, पाणी, 5 नारळाचं तोरण आणि ते इथं बेणी बिणी अजून फुलं आतमध्ये आहेत. तर या गोष्टी सगळ्या रेडी झालेल्या आहेत. हे साईडच्या घरात पालखी नाचत आहे. आता तिकडून नाचून झाल्यावर ती येईल या घरात, शेजारच्या घरात आणि मग आपल्याकडे 3रा नंबर आपला आहे. तर आता इथे त्या घरातून पालखी निघून आपल्या शेजारच्या घरी जात आहे, शेजारच्या काकाकडे जात आहे. जी अशी फिरते गावागावात पालखी आणि हे ढोल नगाडे वाजत असतात पालखीसाठी. आणि सगळ्यांच्या चेहऱ्याचा आनंद तुम्हाला ना मी दाखवते, कारण की वर्षातनं एकदा घरी आपल्या देव येतो. तर ना मी तुम्हाला इथे दाखवते सगळ्यांच्या घरात, सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद, कारण की वर्षानी एकदा देव आपल्या घरी येतो तर सगळे खूप उत्साहात असतात. वहिनी, कसं वाटतं तुला पालखी येते तर? एकदम छान छान वाटतं ना वहिनी? तुला कसं वाटतं? मस्त वाटतं. आमचे काका आहेत रेडी. पालखीची तयारी सगळी झाली आहे. आरतीचं ताट रेडी झालेलं आहे. हे पालखी आपली विराजमान होणार. याच्या खाली नारळ असतो आणि मग हे देवाची धुपारत सगळं रेडी आहे. इथे ओट्या इथे सगळ्यांच्या ओट्या रेडी आहेत. आपण मला सांगा, देव वर्षातनं एकदा घरी येतो, कसं वाटतं तुम्हाला? मस्त उत्साह वाटतं? उत्सव एकदम छान वाटतं. छान वाटतं. इतके वर्षानुवर्ष देव आपल्या घरी येतो, मग तुला कसं वाटतं? छान वाटतं. आणि टाइम पण एकदम मस्त आहे. तर आपल्या घरी केदारनाथ महाकालीची पालखी येते. दादा आपला पुण्यावरून आला इथे. दादा, काय कसं वाटतं तुला पालखी येते तर? नाही, इथे आल्यानंतर मी बघितलं, छान वाटलं मला. आणि गावची जी परंपरा आहे ती पहिल्यापासून राखून ठेवलेली आहे आणि जी परंपरा आहे ती मीच वर्षानुवर्ष बघतोय. अजून ही रांगोळी तुला कशी वाटते? रांगोळीबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि एकदम कलाकृती अशी, म्हणजे कल्पक बुद्धीने विचार करून अशी रांगोळी काढलेली आहे. आणि केदारची पालखीचं आता आगमन होणार आहे 10-15 मिनिटात. तर मला वाटतं सगळ्यांना ही रांगोळी आवडेल. आणि माझी लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवा, कारण की काकीने सांगितलंय, नाही काकीला मी सांगितलं माझे सबस्क्रायबर वाढले.
मॉनिटाईज झाला माझा चॅनल की काकीला साडी घेणार आहे, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा मला. मला साडी भेटणार बघा, तिला साडी भेटण्यासाठी ती बोलते सबस्क्रायबर वाढवणार. पालखी येणार आहे, ते सगळे उभे आहेत आणि पालखी त्या घरात आहे. बोलत नाही. हस्ते करून पाद्य पूजन हस्ते करून पूजनम नमस्ते. हे हार आणि हे फुलं, हार आणि फुलं पूजा करून घ्या. ओम पुष्पांजली पूजनम करोन परिपूर्णा शुद्धो शिवम धूपदी परिक्रम पालखीचा हार घालून घे दुसरी पण द्या दुपारतीला ओम घंटिका देवताभ्यो नमो नमः. ओम घंटिका देवताभ्यो नमो नमः. आरती उत्तम दत्तरी मातेला हो हे लगा माझ्या पंचावतारम मुंडकेंद्रारम भंभावादी धूपदी प्रयुक्तम श्री महाकाली नैवेद्य, पेढेचा नैवेद्य आणि महाप्रसाद. प्यायचं मुख प्राशन केदारनाथा नाही महाकाली माते. आज 2026 मध्ये आज या ठिकाणी आपला आगमन झालेलं आहे. श्री राजेंद्र कदम आणि त्यांचं कुटुंब सह परिवार, त्यांची मुलं, त्यांच्या सुना, त्यांची नातवंड, त्यांच्या मुली, भावाच्या संपूर्ण जो परिवार आहे त्या सर्व आपल्या घरच्या सर्वांनी ओट्या भरलेल्या आहेत. त्या सुवासिनीने त्या सर्वांना आशीर्वाद दिला. तर आत्ताच आपली पालखी निघाली आहे आणि
एक अर्धा पाऊण तास पालखी बसते. सगळ्या बायका बसल्या आहेत थकून भागून. आणि ही आपली जी आरास मगाशी सकाळ पालखीसाठी जी आरास मांडलेली अर्ध्या तासात ही अशी झाली आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा ती आपली पालखी नाचवली होती. आताच आपण जाऊयात मोठे काकीच्या घरी, कारण की तिथं आज वस्तीला पालखी आहे. तर मोठे काकीच्या घरी आपण थोड्या वेळात जाऊयात आणि तिथे आता पालखी बसणार आहे. 23 घरं घेतात. 23 घरानंतर काकीचं 23वं घर असेल, तर त्याच्यानंतर आपण जाऊयात तिकडे, कारण जेवण आपल्याला तिकडे असणार आहे. आता निघालो आहे आम्ही काकीकडे जायला. रात्रीचे 12 वाजलेत आणि हे 12 वाजताचं जेवण चालू झालंय. काकांचं ए पोटभर जेवा रे. जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा. जेवढे जेवतात तेवढ्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तर रात्रीचे 11:15 झाले. सर्वांचं जेवण झाल्यानंतर आपण इथे सगळे घरचे मंडळी जेवायला बसलो आहोत. जेवण झाल्यानंतर आपण आता भेटूयात मॉर्निंगला, कारण सकाळच लवकर पालखी आणि जी उरलेली घरं आहेत ती घरं पालखी घेईल. तर आता वेळ झाली आहे पालखीला निरोप द्यायची. 9-10 वाजेपर्यंत लोक जमा होतात. तर इथे माझ्या बहिणीची इच्छा होती ताशा वाजवायची, तर ती ही इच्छा तिने पूर्ण केली आहे. निरोप देण्याआधी सगळे देवाच्या पाया पडून घेत आहेत, कारण एका वर्षाने देव घरी येणार आहे.
तर अशी ही आमच्या ग्रामदैवत केदार महाकालीची पालखी वर्षानुवर्ष प्रत्येक घरोघरी फिरते. तर देवळातला देव वर्षातून एकदा प्रत्येकाच्या घरी येतो आणि सर्वच जण त्याची मनोभावाने पूजा करतात. आणि ही पालखी गावामध्ये 8 ते 10 दिवस फिरत असते आणि शेवटच्या दिवशी भंडारा होऊन पालखी सानेवर जाते आणि यालाच शिमगा असं म्हणतात.